नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर, आज आपण मच्छिंद्र पार्टे गोकुळ गोंडेगाव या ठिकाणी आपले एक शेतकरी आहे सुरेश गावंडे. तर जलतारा हा प्रकल्प यांनी करणार आहे. याच्या शेतामध्ये आपण 2 खड्डे कसे करायचे याच्याबद्दल यांना माहिती द्यायची आहे आणि ते स्वतः कसे करायचे याच्याबद्दल माहिती देऊ आपण. तर जलतारा हा जो प्रकल्प आहे याच्याद्वारे आपण जे वाहतं पाणी आहे, समजा शेतीमध्ये जे अतिवृष्टी झाली ज्याच्यामुळं आपल्या जास्त प्रमाणात पूर परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते तर आपल्या शेतामधलं पाणी सुद्धा वाहून जाते, सोबतच आपली जे चांगली माती आहे ती पण वाहून जाते. तर याच्यासाठी आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त पाणी आपल्या जमिनीमध्ये कसं मुरवता येईल याच्यासाठी मनरेगा अंतर्गत आपल्या जलतारा हा शोषखड्डा जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक आपल्याला शेतकऱ्यांना राबवता येतो. तर हा कसा करायचा याच्याबद्दल यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर सर्वप्रथम यांनी काय केलं आहे की आपण 5 फूट रुंद आणि 5 फूट लांब असा एक खड्डा आकारला आहे आणि सोबतच हा 6 फूट खोल या प्रकारचा हा खड्डा इथे आपण उताराला घेणार आहोत. तर त्याच्यानंतर हे खोदल्यानंतर यांच्या शेतामध्ये जे दगड अवेलेबल आहे, समजा 100 मीटर ते 100 मिलीमीटर ते 80 मीटर म्हणजे एवढ्याले खोल दगड याच्यात टाकून आणि याच्यात मोठे दगड छोटे दगड याप्रमाणे आपण इथं रचणार आहोत या गड्ड्यामध्ये खोदकाम झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो अर्धा फुटाचा थर आहे त्याच्यामध्ये जी माती इथची निघते तीच माती याच्यात आपण रचू शकतो किंवा बारीक रेती वाळू किंवा मुरुम सुद्धा आपण वरून टाकू शकतो, ज्यामुळे काय होईल की वरचा जो थर आहे हा वाया न जाता याच्यावर सुद्धा पिकं घेता येईल. याच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक आहे जलतारा. हा प्रत्येक शेतकऱ्यांना घ्यायचा आहे. घेतलं तर जवळपास एका गड्ड्यामधून आपण 3-3.5 लाख लिटर पाणी आपण आपल्या जमिनीमध्ये मुरवू शकतो. तर यांच्या शेतात एक इथे आणि एक तिथे यांच्या विहिरीजवळ शेजारी खड्डे त्यांनी करत आहे. तर याच्यामुळे यांच्या जी विहिरीची आहे ती जलपातळी सुद्धा वाढणार. तर यांना मी विचारतो की यांचा कशासाठी हे जलतारा करत आहे तुम्ही? पाणी आपले वाहून जाणारं पाणी तिथंच थांबणार आणि विहिरीसाठी त्याचा फायदा होणार, जलपातळी वाढणार. आणि नक्कीच तुम्ही जो एक उपक्रम म्हणून असू द्या किंवा स्वतः हे नक्कीच खोदायला पाहिजे. सोबत आज तुम्ही 2 खड्डे खोदताय तर जिथं पण उतार आहे तिथं अजून तुम्ही खड्डे असे जलताराचे करून घ्या, ज्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये पाणी साचन आणि तुमचा ओलावा सुद्धा टिकून राहील. 2.5 एकर शेती आहे सर माझ्याकडे, तर 2 घेता येते मला. 2 घेता येते, बाकी 7-12 घेता येते. तुमची जेवढी शेती आहे एकरी एक आपण याप्रमाणे ते जलतारा खड्डा मनरेगा मार्फत मनरेगा अंतर्गत आपल्याला 5,300 रुपये एवढी मजुरी आपण मनरेगा अंतर्गत मदत देऊ शकतो. तर प्रत्येक शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की त्यांनी प्रत्येक आपापल्या शेतात एक तरी जलतारा शोषखड्डा करावा. आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्याला. कारण यावर्षी आपण ज्याप्रमाणे अतिवृष्टीचा सामना केला आहे, ज्याप्रमाणे आपले पिकं खूप नुकसान झालं यावर्षी अतिवृष्टीचं, त्याच्यामुळं आपण जर हा जलतारा खड्डा प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक तरी जलतारा खड्डा जर केला तर पुढच्या वर्षी त्या वाहून जाणारं पाणी आपल्याच जमिनीत मुरण आणि आपल्याच जमिनीमध्ये त्याचा ओलावा टिकून राहील, पाणी धरून राहील. आम्हाला कमी पडते सर. आणि तुमच्या विहीर आहे इथं, तर या विहिरीमध्येची पाणी पातळी सुद्धा वाढेल आणि सोबतच तुमचा ओलावा. आणि हे जास्त तुम्हाला 2 सीझन एक सीझन जर पाणी पुरत असेल तर त्याची पाणी पातळी चांगली वाढेल. आम्हाला पाणीच नाही राहत. नक्कीच. आता तुम्ही फळबाग सुद्धा याच्यावर लावू शकता, त्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आंब्याची फळबाग आहे आमच्याकडे. बरं, किती एकर आहे फळबाग? 2.5 एकर मध्ये आहे. 100 आंब्याचे झाड आहे. असं आणि हे याच्या मार्फतच घेतलेलं आहे आम्ही, कृषी मार्फत. आणि सगळं ओरिजिनल काम केलेलं आहे. हो, ठीक आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या शेतात जलतारा हा प्रकल्प मनरेगा अंतर्गत नक्की राबवावा. तर मनरेगा अंतर्गत नाही राबवता आला तर प्रत्येकानं आपापल्या स्वखर्चानं तरी किमान एक जलतारा शोषखड्डा तरी करण्यात यावा. तर यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की यांनी यांच्या गावात असू द्या, आपल्या तालुक्यात असू द्या, एक जलतारा
करण्याची सुरुवात करत आहे. नमस्कार. कर